नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकी ह्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, मी तुमचे पहिले आभार मानतो की गेल्या 15 दिवसापर्यंत मी व्हिडिओ घालू शकलो नव्हतो, तरी पण तुम्ही पुन्हा मला व्ह्यू देतात आणि आपला चॅनल मोठा होण्यासाठी, ग्रोथ होण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करतात, त्याबद्दल मी तुमचे आभारी मानतो। मित्रांनो, पुन्हा आज आपण ॲलिगेशन ह्या आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये येत आहे, कारण ॲलिगेशन चॅप्टर पाहिजे तेवढा छोटा नाही आहे, तरी पण त्यांना छोट्या छोट्या प्रमाणात एक एक दोन दोन प्रश्न मी वेगवेगळ्या पद्धतीचे आणतो आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। बघा मित्रांनो, घाबरायचं नाही। काल मी व्हिडिओ घातला कशाच्या की सरळ सेवा भरतीवाल्यांनी काय प्रकार आणलेला आहे, याच्यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे, तिथं सविस्तर सांगितलेलं आहे ना। त्याच्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगितल्या जातील। बघा मित्रांनो, आजही पुन्हा आपले 6 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे, एका वर्गात 7 विद्यार्थ्यांची सरासरी 62 आहे आणि मुलं आणि मुलींची सरासरी 60 आणि 65 आहे, तर वर्गात मुलं आणि मुलींची संख्या किती? लक्षात घ्या, इथं प्रश्नामध्ये थोडीशी चूक झाली आहे। एका वर्गात 60 विद्यार्थ्यांची सरासरी गुण 62 आहेत, इथं सरासरी गुण पाहिजे होते, सरासरी गुण 60 आणि सरासरी गुण 65 पाहिजे होते, तर तेवढं समजून घ्या। पण हा प्रश्न आल्यानंतर हा आपल्याला वाटते की सरासरी हा शब्द लिहिलेला आहे, तर हा सरासरीचा प्रश्न असेल, नाही आहे मित्रांनो। इथं आपल्याला आपली ग्रोथिंग करावी लागेल की हा प्रश्न कसा आहे। पहा काय म्हणते, एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत, एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 60 विद्यार्थी आहेत आणि काय म्हणते गुण किती आहेत? 62 आहेत। हे 60 काही महत्वाचे नाही, 60 आपण पहिले लिहून ठेवू, एकूण वर्गात 60 विद्यार्थी आहेत। मग काय म्हणते, सरासरी गुण 62 आहेत, सरासरी गुण 62 आहेत मित्रांनो, आणि मुलं आणि मुलींची सरासरी 60 आणि 65 आहे। तर कालच मी तुम्हाला सांगितलेलं आहे 60 आणि 65, तर 60 काय आहेत? बॉईज आहेत आणि 65 काय आहेत? तर गर्ल्स आहेत। आता याच्यामधून आपण सांगितलं तुम्हाला क्रॉस सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची। 62 मधून 60 गेले, 2 राहिले, 65 मधून 62 गेले, 3 ला 2 आले। आता मुलं आणि मुलींची संख्या, तर काय म्हणते मुलं आणि मुलींची संख्या किती? प्रश्नामध्ये असते मुलं किंवा मुलीच विचारते, पण आपण सगळे उत्तर काढत आहोत, त्याच्यामुळे लक्ष द्या। काय होईल, एकूण किती आहेत? 60 आहेत, 60 आहेत। 3 ऍव्हरेज आपण करतो बेरीज, रेशोची आपण काय करतो? बेरीज करतो। 3 आणि 2, 3 ला 2 म्हणजे किती झाले? 5 झाले। 3 अधिक 2 5 झाले। हे सगळ्या प्रश्नामध्ये आता तुम्हाला सगळं समजणार आहे। 3 आणि 2 5 झाले, 5 पैकी किती? 3, एकूण किती आहेत? 60 आहेत, तर किती होतील? 12 पंचे 60, 12 36 बॉईज होतील आणि गर्ल्स किती होतील? 2/5 इंटू किती? 60, 12 पंचे 60, तर 12 दुने 24, तर गर्ल्स किती होतील मुलांना? 24 होतील। बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, 60 रुपये किलोग्रामची चाय 65 रुपये किलोग्रामच्या चायसोबत कोणत्या प्रमाणात मिळवलं की नवीन मूल्य 68.20 रुपये किलोग्रामने विकल्यावर 10% लाभ होईल? तर सगळ्यात पहिले आपल्याला 68 रुपये 20 पैशाने विकल्यानंतर 10% लाभ होईल म्हणते, म्हणजे 68.20 हे काय आहेत? तर त्या साखरेच्या मूल्यामध्ये काय आहे? 68.20 हे काय आहेत? तर 110% झाले, कारण कोणताही मूल्य सगळ्यात पहिले किती असते? 100 असते। हा प्रकरण संपल्यानंतर पुन्हा मी हे पर्सेंटेज कसे बनवायचे हे काढणार आहे। पहिले एक वेळा चॅप्टर घेतलेला आहे, पण काही नवीन मुलं आहेत त्यांना समजणार नाही, तर तो चॅप्टर, हा चॅप्टर संपल्यानंतर आज किंवा उद्यामध्ये चॅप्टर संपून जाईल मित्रांनो ॲलिगेशनच्या, त्यानंतर ह्या पर्सेंटेजच्या मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगतो। बघा 68.20 म्हणजे 110, का घेतले 110? तर कोणताही मूल्य पहिले 100% असते आणि 10% वाढलं म्हणते, काय म्हणते? 68.20 किलोग्रामने विकल्यावर 10%चा लाभ होईल, म्हणजे 10% वाढणार आहे, तर 100 मध्ये 10 मिळवलं तर किती झाले? 110, तर 100 किती असं मूल्य काढावं लागेल आपल्याला? 100 मूल्य किती? तर पहा 68.20 गुणिला 100 डिवाइड बाय 110, तर पहा डेसिमल आहे तिथं 2 शून्य काटा, हे डेसिमल कटले म्हणजे 6820 होतील। शून्याला शून्य कटला किती होते? 11 सक 66, 2 वाचले, 11 दुने 22 म्हणजे 62 मूल्य आला। आता आपल्याला नवीन मूल्य मिळालेलं आहे मित्रांनो 62 रुपये। आता काय म्हणते, एक 60 रुपये किलोग्रामची चाय होती आणि दुसरी 65 रुपये किलोग्रामची चाय होती, नवीन मूल्य किती होता? 68.20 होता, 110% होता। आता आपण हा किती आला आपला? 100% मूल्य आलेला आहे। तर हे आपण अशा प्रकारे करू। तर आताच उत्तर आपण काढलो होतो, ह्या प्रश्नामध्ये काही फरक दिसत नाही आहे। पहा
65 मधून 62 गेले 3 ना 62 मधून 60 गेले 2. तर काय होईल नवीन प्रमाण? आपल्याला प्रमाण विचारलेलं आहे मित्रांनो फक्त, तर 3 ला 2 होईल. या प्रश्नाचे उत्तर काय होईल? 3 ला 2. लक्षात घ्या प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचा राहते, फक्त परीक्षेत तुम्हाला त्या गोष्टीला सांभाळून करावं लागेल. परीक्षा कठीण होत नसते तर काय कठीण होत असते? आपण केलेला अभ्यास कुठेतरी कमी पडतो, तो कठीण होते. बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे. एका शहराची लोकसंख्या 8000 आहे. जर पुरुष 6% आणि स्त्रिया 10% दराने लोकसंख्या वाढली, स्त्रियांची आणि पुरुषांची 10% दराने लोकसंख्या वाढली तर लोकसंख्या 8600 होते. पहिले किती होती मित्रांनो? 8000 होती. 8000 होती म्हणजे किती पर्सेंट होती? 100% होती. कोणती संख्या पहिले काय असते? 100% असते. 8000 होती म्हणजे 100% होती. तर 8600 किती? हा पहिले आपण पर्सेंटेज काढून घ्यायचा. तर 8600 वर किती होतील? 2 शून्य. बरोबर, हे 2 शून्य इंटू केले तर नाही, हे डिवाइड बाय 8000 होतील. तर 0 0 कटले. आता 8 ने भागायचे आहे छानसीला. 8 1 8, 6 ला भाग जात नाही म्हणून 0. 8 7 56, 4 वाचले. पॉइंट द्या, 0 आला. 8 पंचे 40 म्हणजे किती लोकसंख्या वाढली मित्रांनो? 107.5 झाली. म्हणजे 7.5% लोकसंख्या वाढली. किती वाढली? तर 7.5% लोकसंख्या वाढीवाली आली ना. पहिले 100 होती, आता 7.5% वाढली ना. काय म्हणते? पुरुष म्हणजे मॅन आणि वुमेन, काय म्हणते? पुरुषांची लोकसंख्या 6% ने वाढली आणि स्त्रियांची 10% ने वाढली म्हणते. एकूण किती वाढली? 7.5. तर त्या दिवशी सांगितलं इथं 1 डेसिमल आहे, एका अंकानंतर डेसिमल आहे, इथला डेसिमल कॅन्सल करा, इथं 1 शून्य वाढवा आणि इथं 1 शून्य वाढवा. काल परवाच्या व्हिडिओमध्ये हा तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो. तर 60 मधून 75 मधून 60 गेले, राहिले 15. 100 मधून 75 गेले, राहिले 25. तर काय प्रमाण होईल? 25 15च्या 5 ला 3, 5 ने भाग जाते. 5 5 25 न 5 3 15, 5 ला 3. आता काय म्हणते प्रश्न? तर शहरात पुरुष आणि महिला किती? तर एकूण लोकसंख्या 8000 आहे. 5 ने 3 8. तर 5 ला 8 इंटू 8000 म्हणजे पुरुषांची संख्या 5000 होईल मुलांनो, आणि स्त्रिया 3 8 इंटू 8000 म्हणजे स्त्रियांची संख्या होईल 3000. बघा प्रश्नामध्ये काही हार्ड नाही आहे, फक्त तुम्हाला ते समजायचे आहे. एवढी जागा का लागली? कारण तुम्हाला हा जर पहिलेच काढता आला असता, मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याजवळ जेवढं बोर्ड आहे, डिजिटल बोर्ड नाही आहे मित्रांनो ना. तुमच्या कृपेने आपण लवकरात लवकर डिजिटलची कृपा करू तुमच्यावर, तर तेव्हा तुम्हाला एवढं काही असं वाटणार नाही. पण हे एकदम सोपं आहे. जास्तीत जास्त या प्रश्नाला तुम्हाला 20 ते 25 सेकंद लागणार आहेत. फक्त तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडून पहा. असं वाटतंय हा प्रश्न पाहिल्यानंतर की हा पर्सेंटेज मधला असेल आणि लोकसंख्याच्या ग्रोथिंग साठी असेल, वेगळं वाटते. इथं आपल्याला वाटते की हा चॅप्टर असेल प्रॉफिट आणि लॉसच्या, म्हणजे नफा आणि तोट्याच्या, ना हा वाटते सरासरीच्या. असेच मिश्रणामध्ये चॅप्टर असतात मित्रांनो, म्हणून व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकून घ्या. पहा, 8.40 रुपये किलोग्रामची चाय 4.80 रुपये किलोग्रामच्या 25 किलोग्राम चाय सोबत म्हणते. तर पहिले 25 किलोग्राम वेगळे काढा, कारण कोणती चाय वे 25 किलोग्रामची 4.80 वाली वे मित्रांनो मिळवली की 8 रुपये किलोग्राम विकल्याने 25% लाभ होईल. तर आताच सांगितलं तुम्हाला 8 रुपये विकल्यानंतर 25% लाभ होईल. म्हणजे 8 किती झाले? 125. तर 100% म्हणजे किती? हा पहिले मूल्य काढावं लागेल आपल्याला. लक्षात आलं? 8 रुपये म्हणजे 125, तर 100% म्हणजे किती? तर काय होईल? 800 125 125 ने भागलो काय होईल? 12 7 84, 12 सकम 72, 6 पंचे 30च्या 0, हातचे 3, 6 2 12, 3 15चे 5, हातच्या 1, 6 आणि 1 7, 750 वाचले 50. आता पॉइंट द्या मित्रांनो, किती होईल? 4 ने भाग जाईल म्हणजे 6 रुपये 40 पैसे मूल्य. मुख्य मूल्य किती होते त्याच्या? 6 रुपये 40 पैसे होते ना. प्रश्नामध्ये विचारलेला आहे 8.40, इथं 0 आला, 6.40 झाला, 4.80 आणि काय आला नवीन मूल्य आपला? 6.40. 0 0 सगळ्यांचे कटतात, काही विषय नाही. डेसिमल सगळ्यांच्या मधात आहेत, सगळ्या अंकाच्या, तर डेसिमलला कॅन्सल करून द्या म्हणजे विषय संपला आपला. आपल्याला जास्त लांब करता येणार नाही. 84 मधून हे गेले 20, 200, 48 0, 14 तून 8 गेले 6, 6 तून 4 गेले 2,
14तून 8 गेले, 6तून 4 गेले, 2 नाही 1. 0 0 कटलं, 4 चव 16 न 4 पंचे 20. 4 चव 16, 4 पंचे 20 म्हणजे 4 ला 5. प्रमाण किती आला? 4 ला 5 म्हणजे 9. आता लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हणते प्रश्न? 4.80 वाली 25 किलोग्राम विकली म्हणते. आता ही चायपत्ती किती म्हणते? ही चायपत्ती विकल्याने 25% लाभ होईल. किती किलोग्राम मिळवायची म्हणते? 8 रुपये 40 वाली. तर इथं हिच्या प्रमाण किती आला मित्रांनो? 5. हा आपल्याला 9 घ्यायची काही आवश्यकता नाही. एकूण किती आहे? 25. 25 वाली 5 ला भागलो तर किती होते? 5 आलं. 5 तर ह्या 5 ला ह्या 4 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 5 × 20. तर काय? 8 रुपये 40 वाली किती चाय मिळवावं लागेल? 20 किलोग्राम चाय आपल्याला 8 रुपये 40 वाली मिळवावं लागेल मित्रांनो. तेव्हा आपल्याला 25% 8 रुपये विकल्यानंतर 25%चा लाभ होईल. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. हा प्रश्न पाहिजे तेवढा सोपा आहे पण पाहिजे तेवढा हार्ड वाटते, कारण भाषेमध्ये चेंज असते. बघा मित्रांनो, हाही प्रश्न या प्रश्नासारखाच आहे. हे 2 प्रश्न का घेतले? कारण मुलं कुठं कंटाळले नाही पाहिजेत. 18 रुपये किलोग्रामची साखर, 14 रुपये किलोग्रामच्या 27 किलोग्राम साखर. 14 रुपये वाली किती? 27 किलोग्राम साखर आहे मित्रांनो. 14 रुपये वाली 27 किलोग्राम साखर आहे. सोबत मिळवली की 18 रुपये 48 पैसे. 18 रुपये 48 रुपये किलोग्रामने विकल्याने 10%चा लाभ होईल. 10%चा लाभ होईल म्हणजे किती? 110% होईल. बरोबर. तर 100 किती? आताच सांगितलं 1848 इंटू 100 केलं तर हे 2 शून्याचे डेसिमल कटले. 110 ने भागू. 110 11 5 55 11 1 11 वाचले 7. डायरेक्ट असं उत्तर काढतो मित्रांनो, तिथं जागा नाही आहे समोर. 11 1 11 वाचले 7. 11 सक 66. 14तून 6 गेले 8 वाचले 8. 11 8 88. 11 8 88 म्हणजे 16.8. 16.8 हा आपल्याला मेन मूल्य आला मित्रांनो. आता मी हा सगळा भाग काटून देतो. का? कारण आपल्याला लिहायला जागा झाली पाहिजेत. तर आपल्याला मुख्य मूल्य आला 16 रुपये 80 पैसे. पहिले किती रुपये किलो साखर होती? 18 रुपये किलो. आणि किती रुपये किलो होती? 14 रुपये किलो. किती नवीन मूल्य आला आपल्याला? 16.80. मायनस करा. आता पहा, इथं एक डेसिमल आला, एका अंकाच्या नंतर डेसिमल आहे. इथं 0 0 वाढवून द्या 2 ठिकाणाचे. काय होते पहा. 180 मधून 68 गेले वाचले 12. 168 मधून 140 गेले वाचले 28. 8 6तून 4 गेले 2 28 वाचले. काय परिणाम येईल? 4 7 28 न 4 3 12 म्हणजे 7 ला 3 प्रमाण आला. आता काय म्हणते? 14 वाली 27 किलो. 14 वाली कोणती आहे? 14 वाली ही आहे. तर हिच्यात 3 आहे. त्या 27 ला 3 ने भागा. काय प्रमाण आला? 9. तर ह्या 9 ला 7 बरोबर मल्टिप्लाय करा. 9 7 63 म्हणजे किती किलोग्राम साखर मिळवावी लागेल मित्रांनो? आपल्याला 18 रुपये 48 पैसे विकल्यानंतर 10%चा लाभ जर पाहिजे तर आपल्याला 18 रुपये किलोग्राम वाली साखर 63 किलोग्राम मिळवावी लागेल.